नमस्कार. मी डॉक्टर स्नेहल राऊत. सर्वप्रथम नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्र हा देवीचा उत्सव असतो. देवी या शब्दातच तिचे सुंदर, सात्विक, सालंकृत सोन्याचे दागिने घातलेले स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक सणवार जे आहे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार हितकारक असतात. नवरात्रीमध्ये अनेक जणांना उपवास असतो, कारण नुकताच पावसाळा हा संपलेला असतो आणि वर्षा ऋतूमध्ये आपल्याला अनेक दिवस सूर्याचे दर्शन हे झालेले नसते. त्यामुळे शरीरात अग्निमांद्य होते आणि अग्निमांद्यामुळे अनेक आजार उत्पन्न होतात. त्यामुळे नवरात्रीमध्ये जी नवदुर्गा आणि शक्तीची उपासना करणाऱ्यांसाठी हा अमृत योगच ठरतो. उपवासामुळे अग्नीची तीव्रता ही हळूहळू वाढविल्या जाते. तसेच मनुष्य जन्मापर्यंतची कहाणी म्हणजेच गर्भधारणेपासून तर बालक जन्माला येण्यापर्यंतचा जो कालावधी सांगितलेला आहे तो 9 महिने 9 दिवस 9 तासांचा सांगितलेला आहे. 9 या शब्दाचे महत्व लक्षात घेऊन शरद ऋतूमध्ये 9 रात्री अर्थातच नवरात्रीची योजना आपल्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे. शारीरिक शक्तीच्या पाठोपाठच मानसिक व आध्यात्मिक शक्तीच्या आव्हानाचा हा उत्सव असतो. उपासनेने हळूहळू अग्नी प्रकट करून तो हळूहळू वाढवत न्यावा हे यामध्ये सांगितलेलं आहे. सृजनाची आठवण राहावी म्हणून धान्य पेरले जाते. पायरी पायरीने उत्क्रांत होणाऱ्या शक्तीचे स्वरूप म्हणून फुलाची माळ टांगली जाते. सूर्य ही प्रकाशाची देवता आहे. प्रकाश म्हणजेच ज्ञान, प्रकाश म्हणजेच अग्नी. याची उपासना करण्यासाठी आपण 9 दिवस अखंड 24 तास नंदादीप हा तेवत ठेवत असतो. अशा प्रकारे नवरात्रामध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या शक्तींची उपासना केली जाते. या उपवासामुळे शरीरातील दोष हे तर कमी होतातच, परंतु मनातील अहंकाराचा नाश होऊन मनस्वास्थ्य सुद्धा लाभते. आणि अशा या वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीचा आपल्याला वारसा लाभलेला आहे, याचा आपल्याला अभिमान तर असायलाच हवा. आणि आपले रूढी, परंपरा, सणवार हे थोथांड नसून आपल्या आरोग्याला पूरक आहेत हे आपण जाणून घ्यायलाच हवेत. धन्यवाद.